सिंहसेनेने विटा मुख्याधिकारी यांना दिला खणखणीत इशारा। विटा नगर परिषद हद्दीतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था झाली आहे। या विरोधात सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे व महिला आघाडी राज्य अध्यक्ष ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी विटा यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिंदे म्हणाले की गेल्या वर्षी डंपर चालक मालकामुळे नागरिकांचे बळी गेले, कुटुंबे उद्ध्वस्त झाली। यापुढे रस्त्यामुळे जीवितास हानी झाल्यास विटा नगर परिषद जबाबदार राहील व 1/7/2026 पर्यंत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नगर परिषदेबाहेर तीव्र आंदोलन करणार। यावेळी राज्य सचिव किशोर कुमार निकम, शेतकरी सेना प्रमुख बाबासाहेब पाटील, तालुका संघटक प्रकाश जावीर, अमित भैया पाटील व पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते। होणाई चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। जय जिजाऊ जय शिवराय। आज या ठिकाणी मी महिलांच्या एका ज्वलंत प्रश्नासंदर्भात बोलण्यासाठी आलेली आहे। आम्ही दिनांक 19/5/2025 रोजी नगर परिषदेला महिलांच्या स्वच्छतागृहासंदर्भात पत्र दिलं होतं। आज जवळजवळ त्याला वर्ष होत आलं, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसली नाही। त्यामुळे आम्ही कालच म्हणजे 4/6/2026 रोजी स्मरणपत्र नगर परिषदेला दिलं आहे। त्यामधला मांडलेला ज्वलंत प्रश्न असा होता की आज विट्यासारख्या महानगरात नगर परिषद आहे इथं, पण या ठिकाणी अनेक ठिकाणाहून उद्योगधंद्यासाठी, व्यवसायासाठी, कामकाजासाठी आज इथं सगळ्या मध्यवर्ती इमारती आहेत। इथं कोर्ट आहे, इथं तहसील ऑफिस आहे, प्रांत ऑफिस आहे, मोजणी ऑफिस आहे, सगळे शासकीय इथं मोठा सरकारी दवाखाना आहे। त्यामुळे विटा पंचक्रोशीतून अनेक महिलांची रोज इथं ये जा होत असते आणि असं होत असताना महिला उद्योग व्यवसायासाठी सुद्धा इथे येत असतात, त्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो। पण असं असताना महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय मात्र कुठेही केलेली दिसत नाही। आज जर आपण बसस्थानकातलं महिलांचं स्वच्छतागृह बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा अतिशय घाणेरड्या प्रकारची अस्वच्छता आहे। तिथं दरवाजा मोडलेले आहेत, पाण्याची व्यवस्था नाही, तिथं आत बादल्या नाहीत। या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला इथं मांडण्याचं कारण आणि स्मरणपत्र देण्याचं कारण एवढंच आहे की आज विटा नगर परिषदेला नगराध्यक्ष म्हणून एक महिला लाभलेली आहेत। आज मला त्या ताईंना विनंती करायची आहे की तुम्ही आता पदावर आला असाल, पण आम्ही वर्ष झालं हे पत्र दिलंय आणि तुम्हाला हे निदर्शनास यावं यासाठीच आम्ही पुन्हा या पत्रावर स्मरणपत्र दिलंय। आज खरंच महिलांची या कारणासाठी फार दयनीय अवस्था आहे। आज पुरुष वर्ग असला तर कुठेतरी उभा राहू शकतो, पण महिलांना अनेक प्रॉब्लेम असतात। आज ज्या महिला इथं उद्योग व्यवसाय करतात, एखाद्या कपड्याच्या दुकानात असतात, कुठल्या लॅब मध्ये काम करत असतात, कुठल्या व्यवसाय करत असतात, त्यावेळेस ह्या महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पळ करावी लागते। कारण त्यांना एकतर स्टँड मध्ये जावं लागतं, नाहीतर मग तहसीलदार कार्यालय, नाहीतर मग त्यांना कोर्टात सुद्धा यावं लागतं। अशी त्यांची दयनीय अवस्था आहे। अशी अवस्था असताना सुद्धा महिलांना म्हणजे कसं होतंय, त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून त्यांना लांब जावं लागत असल्या कारणाने कधी कधी त्यांची लग्न थांबवून ठेवतात की नको नंतर जाऊ, घरी जाताना जाऊ, आणि असं करत असताना त्यांच्या किडनीवर त्याचा इफेक्ट होतो आणि अनावधानाने त्यांच्या आरोग्यावरही त्याचा इफेक्ट होतो। तसंच मासिक पाळी असताना महिला प्रवास करू शकत नाहीत आणि अशा वेळेस त्यांना जवळच्या जवळ जर स्वच्छतागृह उपलब्ध झालं तर त्यांना फार सोयीचं होतं। त्यावेळेसच मी प्रश्नही मांडला होता की प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये महिलांच्या पॅडचे ATM ही असावं, जेणेकरून त्यांना ते जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा ते वापरता येईल। आणि नगर परिषदेला असंही आवाहन केलं होतं की ज्या वेळेस तुम्ही एखादी बिल्डिंग उभी करताना, एखादं कन्स्ट्रक्शन उभं करत असताना त्यांना जी NOC देत असताना तुम्ही त्यांच्याकडे ही माहिती घेतली का की बाबा तुमच्या बेसमेंटला तिथं सुसज्ज असं स्वच्छ भरपूर पाणी असणारं स्वच्छतागृह तुम्ही उभारलं आहे का? कारण ते लोक गाळं काढतात, तिथं फ्लॅट काढतात, तिथं उद्योग व्यवसायाला गाळे भाड्याने दिले जातात, परंतु तिथं कुठल्याही प्रकारची स्वच्छतागृहाची सोय नसती। अशा ज्या इमारती आहेत त्यांच्या परमिशन तुम्ही काढून घेतल्या पाहिजेत, कारण ज्या कारणासाठी तुम्ही तिथे इमारती उभारताय, पण तिथं महिलांची जर असुरक्षा होत असेल, अस्वच्छतेच्या बाबतीत जर महिलांना प्रॉब्लेम येत असेल तर मग अशा गोष्टीवर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे। याच कारणासाठी आम्ही आता स्मरणपत्र 4 तारखेला दिलं आहे आणि त्या स्मरणपत्रानंतरही जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं सिंहसेना आंदोलन छेडू, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।